नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी राज पटेल तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो राज पटेल ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती. आज आपण चाललोय गोव्याला आणि ते पण आपण बाय कार जाणार आहोत आणि जुन्या रस्त्याने जाणार आहोत. सो या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन बघायला भेटणार आहे की या रस्त्याचं काम म्हणजे जुन्या रस्त्याचं काम किती पूर्ण झालंय आणि टोल सुरू झालेला आहे तर किती टोल लागणार आहे. आणि त्याच्यानंतर मेन महत्वाचा मुद्दा म्हणजे सीएनजी पंप. या रस्त्यावर सीएनजी आहेत किती आहेत आणि आपल्याला पेट्रोल किती लागणार आहे आणि मुंबई टू गोवा आपल्याला जाण्यासाठी किती सीएनजी आणि किती पेट्रोल लागणार आहे. सो चला आता थोडा पण टाइमपास नाही करता आपण डायरेक्ट निघूया. आता बघू शकता आपण सामान पूर्ण ठेवलेलं आहे गाडीमध्ये आणि बाकीची मंडळी पण आता येत आहेत. आपण चौघच आहोत, गणेश, जितेश आणि मी आणि प्रेम आहे. आम्ही चौघच निघतो आता. आता वाजलेत म्हणजे ऑलमोस्ट 2 झालेत. सीएनजी आपण टाकलेलं आहे आणि टोटल आपण व्हिडिओमध्ये दाखवणार की किती सीएनजी लागतोय आणि आपण आता पहिला सीएनजी टाकून घेतलेलं आहे. चला मग आता आपण निघूया. बघू शकता गाईस आता आपण निघतोय आणि वाजलेत 1:57 म्हणजे ऑलमोस्ट 2 वाजलेत आणि आपण 675चा सीएनजी टाकलेलं आहे. बघूया आता नेक्स्ट सीएनजी आपण कुठे आपल्याला पंप भेटतोय. चलो भेटूया आता डायरेक्ट तिथेच. चला बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती रामतनू माते की एकविरा माते की. काहीच आता पहिला टोल आलेला आहे तर बघूया आता टोल पैसे घेतात की नाही पण आपल्याला आयडिया नाही आहे. नाही म्हणजे हा टोल फ्री आहे. बघूया आता पुढे किती टोल लागतात आपल्याला, कारण आपल्याला अशी इन्फॉर्मेशन आलेली आहे का टोल सुरू झालेले आहे. तर बघूया कुठला टोल सुरू आहे. 81 ना. आता 81 किलोमीटर झालेत आणि आपण आता सीएनजी पंपवर आलोय. बघू शकता आता इथे आपण सीएनजी भरतोय. म्हणजे ऑप्शन्स आहेत सीएनजी पंपवर, असं नाही का नाहीये. बघूया आता इथे किती भरतोय सीएनजी. 350 रुपये. 350चा सीएनजी बसलाय. आता आपण डायरेक्ट बघूया पुढे जात राहू आपण. जसे जसे सीएनजी पंप येतील मी तुम्हाला दाखवत राहील. चला आता टोल नंबर 2 इथे पण टोल नाहीये. बघू शकता तुम्ही. मला वाटतं टोल बंदच केलेत मोर्चा करून. पुढे असेल. हा पुढे असेल. लास्टला पुढे आहे एक टोल. आता आपण खेडला पोहोचलेलो आहोत. बघू शकता रोडचं काम सुरू आहे. ही बघा ही लाईन आहे सीएनजी साठी आणि हा सीएनजी पंप. जायचं आता आपण चिपळूणला आणि 235 किलोमीटर आपण आलेलो आहे पुढे आणि खेड पासून चिपळूण पर्यंत कुठे सीएनजी नाहीये. आता हा चिपळूणचा सीएनजी पंप आपल्याला भेटलेला आहे आणि इथे आपण मला वाटतं अर्धा तास झाले आपण लाईन मध्ये आहोत आणि तुम्ही लाईन बघताय माझ्या मागे भरपूर लाईन आहे. तिथपर्यंत लाईन गेलेली आहे आणि आता अजून मला वाटतं 10-15 मिनिटं लागतील आणि हा आपला तिसरा स्टॉप असणार आहे सीएनजीचा. त्याच्यानंतर मग आपण 100-150 किलोमीटर पुढे जाऊ. चला आता असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आम्ही तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत की सीएनजी अवेलेबल कुठे कुठे आहेत. आणि प्रेमने आपला इडली वडा घेतलेला आहे. कशा प्रेम? घराची इडली बोलतो माझी. हा गरम आहे मस्त. जागा बाजूला आहे. गाइस तुम्ही बघताय लाईन सीएनजी साठी. आपण पण इथे होतो. तिथून आपल्याला इथे यायला जवळपास 50 मिनिटं लागलेली आहेत. आता आपला नंबरला आलेला आहे आणि हा तिसरा आपला पंप असेल सीएनजीचा स्टॉप. बघूया आता इथे किती भरतोय सीएनजी. सीएनजी भरलाय 537. 500 मीटर टोल गेट.
बंद आहे. हॉर्न मारतो बे. काय हॉर्न मारायला लागतो. हा दोनदा दिला तो अलर्ट झाला, थांबला ना तो. कंच टोल कोणी जगलेलं. काहीच आता आपण चौथा स्टॉप घेतलाय सीएनजी साठी आणि किलोमीटर चालले 342 आणि आपण आता लांजा एरियामध्ये आहोत. लांजा सीएनजी पंप तुम्ही बघू शकता. इथे जास्त लाईन नाहीये, म्हणजे इथे मोजून मला वाटते 8-9 गाड्या आहेत आणि बघूया आता किती टाइम लागते इथे. आणि याच्यानंतर मग पुढचा सीएनजी पंप कुठे असेल ते तुम्हाला दाखवतो. चलो. 311 चौथा स्टॉप आपला 311 आणि एरिया हा आहे लांजा. चला. टोल प्लाझा आलेला आहे आता. बघूया आता इथे टोल सुरू केलेला आहे का नाही. आपल्या इथून हा चौथा टोल प्लाझा आहे आणि इथे पण टोल फ्रीज आहे. बघू शकता. हा टोल आता 5वा टोल आहे. इथे पण बंदच आहे, म्हणजे ऑलमोस्ट सर्व टोल नाका म्हणजे बंदच आहेत, अजून सुरू नाही केलेले आहेत. तो एक चांगली बातमी आपल्यासाठी आहे. आता आपण पोहोचलोय कुडाळला आणि हा आपला सीएनजीचा 5वा स्टॉप आहे आणि 5वा आणि लास्टचा स्टॉप आहे आणि इथून गोवा आता फक्त 1 तासावरच आहे. तो आता आपण सीएनजी ते भरतोय आणि इथे लाईन नाहीये, पण जे बोलतात प्रेशर थोडा कमी आहे. सो आपण तरी पण भरतोय आणि इथून डायरेक्ट आपण गोव्याला डायरेक्ट पोहोचणार आहोत. सो हा 5वा स्टॉप होता आपला आणि किलोमीटर काहीतरी 471 झालेले आहेत आणि भरपूर म्हणजे सर्वकडे सीएनजी आपल्याला भेटलेलं आहे. सो तुम्ही बिलकुल बिंदास इथे येऊ शकता. आणि लाईन बघताय जास्त नाहीये आणि इथे 2 गाड्या आहेत. चलो. कुडाळ सीएनजी पंप 430 रुपये भरलेला आहे आणि इथे लाईन बघताय तुम्ही वाढलेली आहे आता. तिथपर्यंत लाईन गेलेली आहे. चला. आपलं काम झालेलं आहे. आता आपण डायरेक्ट गोव्याला जाणार आहोत. चलो. गोवासाठी आता फक्त 1 तास आहे आणि तुम्ही बघू शकता इथे पाऊस चालू झालेला आहे. स्वागत केलेलं आहे आमचं पावसाने. थेंब थेंब. नमस्कार मंडळी. फायनली आपण 11 तासानंतर गोव्याला पोहोचलेलो आहोत आणि बघू शकता आता वाजलेत 1. आपण 2 वाजता रात्री निघालो होतो आणि 1 वाजता आपण इथे पोहोचलोय दुपारच्या. आणि आपल्याला टोटल ना 11 तास लागलेत, पण त्याच्यातून आपण सीएनजी पंप साठी तुम्हाला चिपळूण मध्ये आपल्याला तुम्हाला दाखवलं मी 1 तास तिथेच गेला आपला आणि बाकीचा 1 तास आपण बाकीच्या सीएनजी साठी गेलो. म्हणजे 2 तास आपण तिथून मायनस केले तर 9 तास आपल्याला टोटल लागतात या रस्त्याने. आणि हा रस्ता जुना रस्ता एकच नंबर झालेत, म्हणजे ऑलमोस्ट 95% रस्ता झालेला आहे. ओके. आणि टोटल टोल इथे लागतात 5 आणि 5चे टोल आता फ्री आहेत, म्हणजे एक पण टोल सुरू नाही केलेला आहे. त्याच्यानंतर आपण सीएनजी आपण 5 वेळा सीएनजी टॉपअप केलेला आहे आणि त्याचे टोटल आपल्याला खर्च आले 2300 रुपये. म्हणजे आपण पूर्ण सीएनजी मध्ये आपण इथे गोव्यामध्ये पोहोचलेलो आहोत. आणि रस्ता सांगायला गेलो तर रस्ता एकच नंबर होता आणि आता आपण पोहोचलो गोव्यामध्ये. तर चला, आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बाय.